श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम। नमस्कार। आज दिनांक 14 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा। नमस्कार। आज दिनांक 14 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा। प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते। हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसे करावे हे कोणी शिकवावे लागत नाही। एकदा आपले मानले की प्रेम आपोआपच निर्माण होते। पण हे प्रेम सुद्धा खरे बघितले तर स्वार्थीच आहे। मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसे वागतो अशी आपण तक्रार करतो। त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही। परंतु त्याच्या मागे हा माझे ऐकत नाही हा अहंकार, स्वार्थ आहे। एक गृहस्थ मला भेटले। त्यांना मी विचारले, झाले का मुलाचे लग्न? ते म्हणाले, नाही, उद्या आहे। मुलगा चांगला वागतो का असे मी विचारल्यावर ते म्हणाले, आत्ताच नाही सांगत, 6 महिन्यांनी सांगेल। स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे। मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्य बुद्धीने वागावे, मग मुलगा माझे ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही। खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे। कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असे म्हणतात। त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकविण्यासाठी त्याचा उपयोग होतो। तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते। ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते। त्याप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी। आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते। म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे। आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये। प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ, काळ यायला लागतो। तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काय ते करा आणि भगवंत हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे असे म्हणा। म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल। प्रपंचातले जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा। घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळविल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल। याकरिता काही वेगळे करणे नको। हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे। याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे। वाचलेले विसरेल, पाहिलेलेही विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम कधीही विसरले जाणार नाही। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की प्रेम हे खरं तर मुळात उपजतच आपल्या सर्वांमध्ये असतं, पण ते प्रेमही खरं तर व्यवहारीच असतं, नाही का? त्याच्यातही स्वार्थ असतो, अहमपणा, मीपणा असतो। आणि खरं तर हा अहमपणा, हा स्वार्थच आपल्यामध्ये आणि आपल्या परमेश्वराच्या मध्ये, आपल्या परमार्थाच्या आड येत असतो। आणि म्हणूनच आपलं जे प्रपंचावरचं प्रेम आहे ते आपण वळवून परमेश्वराकडे लावावं, म्हणजे मग त्याच्याशी अनुसंधान साधता येईल। आपल्यातला मीपणा हळूहळू कमी होईल, आपल्यातला स्वार्थ जाऊन आपण निस्वार्थ बुद्धीने सेवा करायला लागू आणि अशा पद्धतीनेच आपल्याला आपल्या परमेश्वराच्या अधिक निकट जाता येईल, त्याच्याशी सातत्याने अनुसंधान साधता येईल आणि मग त्याची प्राप्ती सहज शक्य होईल। हेच आपल्या आयुष्यातलं खरं तर समाधान आहे, आनंद आहे, जे आपण मिळवायला हवं।
आणि त्याकरिता सातत्याने, निष्ठेने आणि प्रेमाने नाम घ्यायला हवं. असं हे प्रेमपूर्वक नाम घेणं तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने जमो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.